तुम्ही सर्वजण. तर आज आहे पंजाबमध्ये, आम्ही पंजाबमध्ये आहोत आणि रात्रीच आलो ॲक्च्युली पंजाबमध्ये आम्ही. आणि आमचे जरा 2 का 3 दिवस प्रवासामध्येच जात होते, मनाली वगैरे नाही का असं. आणि धर्मशालाला पण पूर्ण दिवसच गेला आणि धर्मशालावरनं इकडं येईपर्यंत आम्हाला पूर्ण अख्खा दिवस लागून गेला, कारण की स्टेप बाय स्टेप स्टॉप घेतच निवांत येत होतो आम्ही ना. तर त्यामुळे थोडंसं पूर्ण दिवसच गेला आमचा. संध्याकाळी आलो, फ्रेश झालो, जेवण केले आणि त्यानंतर थोडंसं आता रेस्ट केला आणि आता पहाटे लवकरच जाग आली एकदम. आणि मॉर्निंगचा सकाळचा व्ह्यू पण छानच होता, म्हणजे जास्त हे नव्हतं. ॲक्च्युली आम्ही सिटीमध्येच हॉटेल घेतलेलं आहे, त्याच्यामुळे इकडचं जास्त आपल्याला खेती बिती ते म्हणतो ना पंजाबमध्ये ते दिसणार नाही. पण थोडंसं आता पुढं आता फ्रेश होतो. फ्रेश झाल्यानंतर मग आम्ही जाणार आहोत सगळे पॉईंट्स बघायला आणि संध्याकाळी मग जाऊ आम्ही गोल्डन टेम्पल बघायला जाणार आहोत संध्याकाळी. आणि त्यानंतर मग रात्री हा रूम इथं रात्री राहणार नाही आमचा. रात्री आम्ही राहणार आहोत दुसरं रूम, म्हणजे पंजाबमध्ये आम्ही स्वतः वेगळा स्पेशल आमचा, म्हणजे पॅकेजमधला नाही पण वेगळा रूम घेतलेला आहे. आणि वेगळा रूम घेतला तिथं आम्ही जाऊ आणि त्यानंतर रात्रीला तिथं स्टे करू आणि उद्या आमची गाडी आहे वे टू पुणे. तर अशा प्रकारची ही ट्रिप होती यार. खरंच खूप छान वाटलं, म्हणजे नाही का एकदम म्हणतो ना आपण इथं आल्यानंतर असं वाटतं यार इथंच राहून जा, इथून कुठं जाऊ नये, असं प्रत्येकाची फिलिंग्स असते. गोल्डन टेम्पल बघू आणि त्यानंतर मग उद्या पुण्याची ट्रेन राहील. 2 दिवस तो ट्रेनचा प्रवासच राहणार आहे. तर बघत राहा. कसे वाटले तुम्हाला ब्लॉग, एवढे सगळे मागचे ब्लॉग बघितले असतील तर मला नक्की कमेंट्स करून सांगा. तर चला मी आता फ्रेश होते, रेडी होतो. इथं हॉटेलमध्ये नाश्ता आहे आम्हाला, तो नाश्ता करू आणि त्यानंतर आम्ही निघणार आहोत बघायला सगळं. चला. सो आम्ही झालो आहोत फ्रेश सगळेजण. तर श्रेया तिचे पप्पा आणि शिवण्या बघा पुढं आहेत. तर आम्ही फ्रेश झालेलो आहोत आणि आता आम्ही निघतोय खाली नाश्ता करायला. तर आम्ही लवकरच आवरलं होतं पण चाललो होतं आमच्या घरात. आज फर्स्ट टाईम आम्ही रूममध्ये एकदम छान रिलॅक्स होतो. तर आता आम्ही चाललो आहे नाश्ता करायला. तर बघूयात नाश्त्यामध्ये काय काय आहे. आम्ही नाश्ता करायला नाश्ता घेतला काय होतं. चला गुड मॉर्निंग. तर आता आम्ही नाश्ता करायला आलो. हा इकडचा अगं ते हँडवॉश करायचा, तर मी हँडवॉश केलेलं आहे मी. चला आपण नाश्ता घेऊ, काय काय नाश्त्यामध्ये बघूयात. तर छान वाटते आणि गरमी सुरू झालेली आहे. काल मस्त असं पावसाळा होता, थंडी होती, आता गरमी सुरू झालेली आहे. तर आता मी नाश्ता घेतो. सकाळच्या मेन्यूमध्ये आहे बघू शकते, कुलचे आहे, छोले आहेत, सांबर आहे, इडली आहे. इडली अजून येत आहेत त्यामुळे मी एकच घेतलेली आहे. आणि आपण याला म्हणतो तिखट शेवई म्हणतो ना, त्या टाईपमध्ये आहे. तर अशा प्रकारचा नाश्ता आम्हाला आज पंजाबमध्ये आहे. तर इथं सगळेजण बसलेले आहेत. तर आम्हीसुद्धा नाश्ता करतो, तर तुम्हीसुद्धा नाश्ता करायला या. सो नाश्ता करून झालेला आहे आणि आम्ही आता आलो इथं रूममध्ये बॅग वगैरे घेण्यासाठी. तर आम्हाला आता इथून चेकआउट करायचं आहे हॉटेलमधनं आणि पुढे जाऊन दुसरं हॉटेल बुकिंग केलेलं आहे. तर तिथं जाऊन बॅगा ठेवायच्या आणि त्यानंतर मग पूर्ण पंजाब आहे ते फिरायचं आहे संध्याकाळपर्यंत. तर तुम्हाला माझे डोळे रडके थोडेसे दिसत असतील, कारण की काय झालं तर हां तो विषय काय झाला. तर आमच्या ट्रिपमध्ये तुम्ही बघितलं संस्कृती आहे, तर तिचे एक्झाम असल्यामुळे त्यांची सगळे आज ट्रेन होती, तर ते गेले आहेत. आणि तिची बहीण जी आहे ती आवडी, तर ती प्रमाणाच्या बाहेर रडत होती. तर तिला बघून आम्हाला थोडंसं इमोशनल झालं आणि मी तर पटकन होती. मला जर कोणी रडत असलं ना तर मी लगेच पटकन इमोशनल होऊन जाते, कारण की थोडीशी अटॅचमेंट झाली होती. 7 दिवस ती लगातार आमच्यासोबत होती ना तर प्रवासामध्ये. तर ते छान वाटलं. ती एकदम हसी मजाक, दोघी बहिणींचा एकत्र सोबत छान एकदम फ्रेंडली सारखे एकदम मस्त होत्या. भांडायचे पण तितक्यात आणि तितके त्यांचं ते हसी मजाक पण खूप होता. आणि ती गेली ना, तिला तिच्या लहान्या बहिणीला ते थोडीशी नाही का मनात हे वाटते की अरे यार ते गोल्डन टेम्पल तिला शेवटचं राहून गेलं आणि एवढ्या प्रवासात सोबत होते आणि अचानक ती गेली ना, तर त्याच्यामुळे तिला थोडंसं रडू येतं आहे. तर तिला बघून मला पण इमोशनल झालं आहे. तर पण छान वाटलं, पण त्यांच्यासोबत प्रवास करताना मला फार आवडलं. तर आता आम्ही इथून बॅगा वगैरे काढतो, खाली नेतो आणि त्यानंतर मग आम्ही निघणार आहोत. चला निघा, पर्स घ्या, शेवटचा पंजाब करून बघून घ्या. शेवटचा असा होता हा उडता पंजाब, असं गाणं येते हा उडता पंजाब. पण पुढची म्युझिक नाही मला. चलो सेल्फ सर्व्हिस, हॉटेल सर्व्हिस. आता आमची गाड्या इथे येत आहेत आणि आम्ही आता इथं सगळेजण रिसेप्शनला
बॅगा वगैरे घेऊन आलेलो आहोत आणि आता गाड्यांमध्ये बॅगा टाकू. लास्टचा व्हिडिओ बघा. हा ड्रायव्हर आहे आमचा बघा, एकदम प्रॉपर म्हणजे प्रत्येकाच्या ज्याची त्यांनी त्याच्या बॅगा कॅरी केलेल्या आहेत. शिवची शिवकडं आहे, श्रेयाची श्रेयाकडं आहे, माझी माझ्याकडं आहे, यांच्याकडं सॅग आहे आणि राहिला 2 सुटकेस. आम्ही एकदम प्रॉपरली एकदम ट्रिपला आलो आणि एकदम मॅनेजमेंट आमचं एकदम सही होतं, एकदम परफेक्ट होतं आमची बॅग पॅकिंग. तर आता इथं सगळं ठेवत आहेत बॅग याच्यामध्ये, कारण की वरती नाही ठेवणार कारण की 6 किलोमीटर अंतरावरच आहे याचं गोल्डन टेम्पल नाही, आमचा जो रूम आहे दुसरा तो. तर आता इथं ठेवून दिलेला आहे. दुसरी बस येईल ना, ही नाही ग. हो, ही कोणती बस आहे का? ती तो गेला का? महाभाऊ थांबला होता का? तर ह्या दादाने आम्हाला खरंच छान प्रवास करवला. म्हणजे गाडी वगैरे त्यांनी घाटामध्ये वगैरे व्यवस्थित एकदम प्रॉपररित्या गाडी चालवली आहे आणि मस्त गाडी चालवली. पण खरंच म्हणजे आधी सुरुवातीला भीती वाटली होती, हे मुलं काहीच कमी वयाचे आहेत, काही गाडी कशी चालवतील, पण त्यांनी व्यवस्थित गाडी चालवली. आणि आता हा आहे शेवटचा, हा आमचा पॉईंट आहे. त्यानंतर मग आपला आहे ट्रेन पुण्याची. हाय हॅशटॅग, हाय गुड मॉर्निंग. हॅशटॅग घेऊन घ्या. हाय, तुझं नाव काय रे? मी नावच विसरून जाते तुझं. तन्मय ना. आणि हॅशटॅग तुझं नाव काय रे? प्रज्वल. तुझं का? आदिती. हिचं मी विसरून जाते, काय नाव तिचं? पद्मजा. हाय पद्मजा. सगळेजण बसलेले. बाकीचे कुठे गेलेत सगळे? त्या दोघी फोटो काढतायत का? कुठं आहे का तिकडं? हा हा हा, ते बाकीचे फोटो काढतायत तिकडे त्या पॉइंटला. ये छोरी कौन है? ये तो मुझे पता भी नहीं ये छोरी कौन है. मैं तेरी बेटी हूँ. अरे तू मेरी बेटी है? मुझे तो लगता नहीं. तू मेरी बेटी है. हाँ, टोपी खाती है ना तूने. आपका? हाँ, नाम विकी है. विकी. ओके ओके. अच्छा, मजा आ गया. ट्रैवल आपने अच्छा किया, मतलब घाटियों में भी गाड़ी अच्छी चलाई. थैंक यू सो मच, इतना सेफली हमें घुमा के लाने के लिए. क्या? ओके 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 ओके. रडते का? आमच्यामध्ये आज संस्कृती मिस आहे आज आमच्यामध्ये. ती घरी गेली तिच्या एक्झाममुळं, त्यामुळे तिची सिस्टर थोडीशी रडते. थोडीशी नाही, भरपूर रडते ती, सकाळपासून रडते. कारण की दोघींचं असं त्यांच्या हसी मजाक चालायचं पूर्ण ट्रॅव्हल मध्ये. मस्त वाटायचं, खरंच छान वाटलं. दोघींसोबत खरंच मस्त एन्जॉय केला. पण जाऊ दे, आता तिच्या एक्झाममुळे तिला जावं लागलं, दुसरं काही नाही. त्याच्यामुळे तिचे पप्पा आणि ती सकाळी सकाळी पहाटेच्या रेल्वेने गेलेले आहेत पुण्याला. तर आता आपला पण आजचाच दिवस आहे आणि त्यानंतर आपण पण उद्या निघणार आहोत. तर चला मग एन्जॉय करत राहा. आज पूर्ण पंजाब आम्ही फिरणार आहोत. तर मी काय गोष्टी, सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. तर कंटिन्यू करत राहा. चलो. बॉक्ससाठी कसलं कॉलेज आहे? खालसा कॉलेज आहे. आपली किती खालसा डिग्री आहे त्याचं बघ इथं अजून दिसतं. म्हणजे इथं काय काय माहिती. खालसा कॉलेज फॉर वुमेन साठी वेगळं वाटतं. मी तर स्टेशन जवळच रूम घेतलेले आहे, कारण की उद्या जी आम्हाला ट्रेन आहे ती आम्हाला जवळ पडेल. त्यामुळे आम्ही इथं स्टेशन जवळ आता रूम घेतलेले आहे. सगळ्यांची बॅगा टाकायच्या आहेत. बॅगा टाकल्यानंतर आम्ही आहे त्या गेटअपमध्ये निघणार आहोत आणि नंतर गोल्डन टेम्पलला जायच्या आधी पंजाबी सूट वगैरे असे घालून जाणार आहोत. तर आता रूम वगैरे बघतायत हे लोक सगळं, काय करायचं काय नाही. म्हणजे ते रूममध्ये एकदा बॅगा टाकल्या गेल्या की त्यानंतर मग निघू आम्ही फिरायला. 5. सो फायनली हा आहे लास्ट रूम. फायनली आमच्या ट्रिपमधला हा लास्ट रूम आहे आणि लास्ट रूमचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवते पूर्ण छान. टूर व्ह्यू नाही म्हणत आपण त्याला. तर 3rd फ्लोअरला आहे आणि त्यानंतर इकडं हा रूम बघू शकताय, ते अटॅच बाथरूम आहे. त्यानंतर हे असा बेड आहे. चला आता आपण असं बॅगा ठेवा आणि आता आपल्याला जायचं आहे फिरायला. तर इथंच जवळ खिडकी नाही खुलणार वाटतं, तर त्यामुळे तर दाखवलं असतं. इथं स्टेशनच आहे जवळ
आणि असं आता आपल्याला फक्त ओनली वन रात्र इथं काढायची आहे. त्यानंतर मग सकाळी आमची ट्रेन आहे. शिव मी काय बोलले आता आपला हा लास्ट रूम आहे. उद्या आपली पुण्याची ट्रेन आहे. तोंड बघ तिचं कसं. श्रेयाचं पण तोंड उतरलं आहे. पण आज आपण टोटली किती दिवस होतो आपण तू सांग काउंट. नाही एवढी अख्खी ट्रिप आपली किती दिवसाची झाली तू सांग. मी पण नाही काउंट केलं एवढं लक्षात नाही आलं. मला वाटतं पूर्ण 1 वीक झाला ना आपल्याला. 1 वीक झालेला आहे. चला मग आता आपण बघून येऊयात पंजाब सिटी बघून येऊ. उडीता पंजाब. यांचे तोंड उतरले त्यांचे दोघींचे बघा. तोंड उतरले त्यांचे तोंड बघा. ट्रिपमध्ये मजा आली ना. आता घरी जाऊन शिव काय करणार माहिती का. मला आठवण येते मनालीची अशी करायची. मला परत जायचं अशी करायची. त्यामुळे मी ब्लॉगिंग केलेली आहे. काय होतं छान मेमरीज कलेक्ट होतात. छान असे आपल्या आठवणी जे आपण वेळ काढवला. मनालीमध्ये पण छान असं मस्त ब्लॉगिंग माहिती नाही कशी झालेली आहे. पण आय होप तुम्हाला आवडली असेल. पण छान वाटतं यार ते म्हणजे सगळ्या गोष्टी आपण ब्लॉगिंग करतो ना. त्या ब्लॉगिंगमुळे एक आपल्याला जवळ एक आठवण राहते. मनात काय वाटतं कधी याददाश्त गेली तर काय करणार. त्यामुळे एक असं छोटीशी ब्लॉगिंगनी मला आवडतं फार आवडतं. तुम्हाला कसं वाटतं मला नक्की कमेंट्स करून सांगा. आता आम्ही निघतो जायला कारण जास्त रूममध्ये बसू शकत नाही. आम्हाला निघायचं आहे. पूर्ण अख्खा दिवस आपल्याला आता फिरायचं आहे. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तो ट्रॅव्हलवाला आपल्यासोबत राहणार आहे. त्यानंतर मग तो दुसरं पॅकेज आहे. हां चला निघा. चला चल शिव चल निघायचं आहे. यांनी सोय करून दिली ना त्यामुळे यांना थँक्यू म्हणतायत सगळेजण. कारण की आमचं स्टेशन बघा इथं स्टेशन आहे. हे बघा इथं स्टेशन आहे. त्यामुळे ना आम्हाला इतकं जवळ पडणार आहे. बघा अमृतसर रेल्वे स्टेशन आहे इकडे. आणि आपलं इकडं हॉटेल आहे. त्यामुळे आम्हाला उद्या एकदम जवळ इझिली पडेल. त्यामुळेच आम्ही असं रूम बुक केलेलं आहे यांनी. आणि ही सोय यांनी केली त्यामुळे यांना सगळं थँक्यू म्हणते. हा बघा दुर्गान्या यात्री निवास श्री यात्री निवास ना. वरती बघता माझा मोबाईल चष्माच खाली पडला. तर हां मी काय म्हणत होते पंजाबमधलं आमचं हे लास्ट पॉईंट आहे हॉटेलचा. रात्री इथं स्टे करू. मग तिकडच्या रेल्वे स्टेशननी आम्ही पहाटे जाणार आहोत पुण्याला. आता 2 दिवस प्रवासातच जाणार आहे. मस्त असा एन्जॉय झालेला आहे यार. मुलींना घरी जाऊ वाटत नाही आहे. तर आता फायनली आता हे दादा आम्हाला लास्ट पॉईंटला सोडतील. संध्याकाळपर्यंत फिरवतील आणि त्यानंतर मग आम्ही आमचा प्रवास करू. गोल्डन टेम्पल पाशी पोहोचलो आहोत आणि इथून 500 मीटर अंतरावर गोल्डन टेम्पल आहे. मागं बॅरिकेड लावलं होतं म्हणून गाडी मोठी गेली नाही तिथं. तर इथून आम्ही 500 मीटर चालत चाललो आहे. रिक्षा आहे पण आता रिक्षा आम्ही संध्याकाळी बसणार आहे. आम्ही थोडं वॉकिंग मजा घेणार आहे. मस्त वाटतंय सगळं पंजाबी भारी वाटत राहिलं. हे बघ लोक बघा ना. तर बघूया गोल्डन टेम्पल. आता सध्या बघणार नाही. आम्ही संध्याकाळी जाणार आहे. आता म्युझियम बघणार आहे आम्ही. पार्टिशन म्युझियम आणि जलियांवाला बाग. त्याच्यानंतर मग आम्ही संध्याकाळी जाऊ. आणि म्युझियम बघितल्यानंतर आम्ही जाणार आहे कुठं अटारी बॉर्डरला. बघूया तिथं कसं होतं. त्यांनी सगळ्यांनी इकडे टोप्या घेतल्या आहेत. पंजाबी टोपी म्हणजे ते पगडी असती. रेडीमेड पगडी मिळते इकडं. या छोट्या मुलांनी घेतली आहे. आणि इकडं आहे गोल्डन टेम्पल ना. गोल्डन टेम्पल आहे ना हे. तर आम्ही येणार आहोत इथं संध्याकाळी. दोन्ही जवळच आहे. आम्ही संध्याकाळी गोल्डन टेम्पलला जाणार आहोत. आता आहे ते दुसरे पॉईंट्स फिरून घेऊ. तिथंच आहे. मग आपण जाणार कसं आता इथून चालायचं का मग. इकडचे हे लोकल मार्केट आहे पंजाब. चाय लो
होर भी ताकत का अंदोलन के उत्तर आ क्रांतिकारी नौजवान भारत सभा ਅਤੇ ਹੋਰ ਰਾਸ਼ਟਰਵਾਦੀ बड़ी बहादुरी नाल लड़ भारतीय तिरंगा 15 अगस्त 1947 ਨੂੰ दिल्ली च लहराया। ये सब इन्हां बलिदानां दे कारण ही है कि अज असीं आजाद हां ਅਤੇ बिना किसी डर दे अपना सिर उच्चा करके तुर सकते हैं। आओ असीं जलियांवाला बाग दी इस मिट्टी ते खड़े होके बड़े सत्कार मर्यादा और पवित्रता नाल अपनी श्रद्धांजलि अर्पण करिए। ये बात और दोनों पीढ़ियों में भी राष्ट्रवाद की भावना उत्साहित करता रहेगा। हो जे भिंतीला गोळ्या मारला ते पुढे आहे। ब्लॅक संडे जलियांवाला बाग सर हे महात्मा गांधी होते पहिले कसे दिसत होते। In protest, people were on their way to Mind Zervin's house. बिना पानी या किसी सहायता के पड़े रहे, उनकी खबर लेने वाला कोई न था। केसरी टू पिक्चर आलाय ना, म्हणजे त्यांचं इथं जीव गेलेला आहे ना, त्यांचं तर इथं आल्यानंतर ते
वेगळीच ते विहीर आहे बघ, विहीर पण आहे, विहीर दाखवत करून ते विहिरीत उड्या मारल्या कुवा लोकांनी. म्हणतात ना त्याला. तिथं कुवा पण आहे आणि त्यानंतर इथं आल्यानंतर नाही तिथल्या लोकांनी उचलला ना सगळ्यांना. इथंच त्यांना हे केलंय का? हो हो ते बघ ते कुवा आहे तिथं, हा कुवा आहे समोरचा. त्यात लोकांनी उड्या मारल्या होत्या, ढीग झाला ढीग. लोक एकमेकाच्या अंगावर पडून मेले. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ना त्यांनी अक्षरशः कुवा आहे ना त्या कुवामध्ये उड्या मारल्या होत्या. हा ते विहिरीत उड्या मारल्या होत्या पूर्ण. त्यांना काय वाटलं असेल तिकडं उड्या मारून, काय वाटलं असेल? जीव वाचल. पण ते स्वतः मरून गेले ना. कुवामध्ये पाणी होतं ना. पाणी नव्हतं, लोक एकावर एक उडी मारून. विचार कर ना श्रेया, एवढा उंच कुवा. लय खोल बघू शकता. हा बघ हा कुवा आहे. हा असं दिसतोय तो. आणि लय आतमध्ये खोल आहे. हो खूप खोल आहे तो. विचार म्हणजे इथं असं वेगळंच फील येतोय. आता इथं आल्यानंतर आहे ना ते एक वेगळंच असं वाटतं यार. म्हणजे किती मासूम लोकांना मारून टाकलं होतं. एकदम वेगळीच फिलिंग येते. ते इथं छान वाटतंय. म्हणजे ते इकडे बघ. अरे देवा, इथं आल्यानंतर इतकं मनाला हे वाटतं ना. म्हणजे असे त्या गोळ्यांची निशाणं बघा तुम्ही. यार खरंच खूप वेगळंच वाटतं माहिती आहे का. ते बघ श्रेया, गोळ्यांची निशाणं आहे तिथं. इस दीवार पर अपना ऐतिहासिक महत्व है क्योंकि इस पर गोलियों के 28 चिन्ह है जिसे जनरल डायर के आदेश से बिना कोई चेतावनी दिए उन लोगों पर चलाया गया था जहां पर रोलट एक्ट का विरोध करने के लिए इकट्ठा हुए थे. हे बघ गोळ्यांची निशाणे बरं कशी हो. हे बघ त्यांनी तसंच ठेवलेलं आहे ते. तर आता इथं आम्ही बघू शकता भिंतींना गोळ्यांची निशाणं आहेत. आणि आल्यानंतर आहे ना म्हणजे आपण कल्पना पण करू शकतो नाही का त्यावेळेसची परिस्थिती कशी होती. आणि तिकडं पण त्यांनी काय केलं, जे म्हणजे चष्मे जे होते ना, जे वाचले होते, तर त्यांचे जे बयान आहे ना ते लिहून ठेवलेले होते तिथं बघू शकतात. म्हणजे त्यांनी जे फेस केलं ना ते म्हणतो ना ते आमचा देव आणि आम्हालाच माहिती आहे की आम्ही काय फेस केलं होतं. तर अशा प्रकारची परिस्थिती, कसल्या डेंजर परिस्थिती असेल त्यावेळेस. म्हणजे धडाधड फायरिंग केलेली होती. तर विचार म्हणजे आपण कल्पनाच करू शकत नाही. म्हणजे बघा म्हणजे तो यांना ढकलायचं आहे आम्हाला. वा याच्यासाठी फिरायला आणलं ढकलायसाठी. मजा करताय ते, ऍक्च्युली कॉमेडी करतायत. या समितीने मध्ये कोर्टाने त्याला खरे बरोबर चांगलं बरोबर बोलले. हो का, तुम्ही चांगले. निर्दोष मुक्त केलं का म्हणजे कोर्टाने. ओके, भरपूर अशा कहाण्या आहेत इथं आलं. अमृतसर काँग्रेस बघा ही. चला पुढे चला.
आता पुढे काय आहे? ओ पुढे काय आहे? त्यांचे ते कपडे वगैरे पण म्हणे आहेत ना? ते पण मी असं ऐकलं होतं की त्यांचे कपडे वगैरे पण आहेत, पण मला अजून काही दिसले नाहीत. ते इथं पुढे बघूयात, पुढे पण आहे काहीतरी पॉईंट. म्हणजे पूर्ण सर्कल असा जो राऊंड मारून आपण येतो ना, तर तिथं सगळ्यांचं काही काही ते म्हणतो ना आठवणी आहेत इथे सगळ्या. पिण्याच्या पाण्याची सोय वगैरे अशी सुविधा केलेली आहे. हे नंतर डेव्हलप केलं आहे का हो त्यांनी, का हे पहिलं आहे तसंच आहे? ओ हे भिंती वगैरे त्या आहे त्या जुन्याच असेल का नंतर डेव्हलप केलं आहे? हे सगळं म्हणजे ते जुनंच असं म्हणतात. तर आता मी थोडंसं इथं बसलो 2 मिनटं. हो हे घर आहे, म्हणजे आता मला वाटतं त्यांनी डेव्हलप केलं असेल थोडंसं वॉशरूम वगैरे का हो? हे ना केलं असेल डेव्हलप. पण त्या भिंती मला असं वाटलं त्या जुन्याच भिंती आहेत, जुनंच आहे. फक्त आजूबाजूने त्यांनी गार्डन सारखा परिसर करून टाकलेला आहे. आणि एक बघण्यासाठी आता लोक कसे टुरिस्ट लोक वगैरे येतात बघण्यासाठी, पंजाबमध्ये काय गोष्टी घडलेल्या होत्या ते बघण्यासाठी सगळे येतात. अहो पाऊस नाही येणार अशी काय घाबरत आहेत? इथं कसं काय पाऊस येईल? आपण पडला तर इथं अरे देवा आपले मग कसं होईल? बापरे वातावरण ढगाळ येईल हे म्हणताय. पाऊस जर आला तर मग संध्याकाळी गोंडल टेम्पलचं फोटो वगैरे नाही काढता येणार. तर हे आहे इथला मेन प्लेस गोल्डन टेम्पलकडे जाण्यासाठी. तर इथं बघू शकताय एक प्रकारे मला तर असं वाटतं हा माल रोड टाईपच झालेला आहे. मनालीला वगैरे कसं माल रोड होता तसंच त्या टाईप सारखंच दिसतंय. इथं बघू शकताय. भारत माता की जय. पाऊस येतोय, पावसाचं एकदम ढगाळ वातावरण झालेलं आहे आणि पुण्याला पडते आहे ऊन. पुण्याला सगळ्यांना गरम होतंय. ते खाता इथं कुल्फी. हो पाऊस पडणार आहे वाटतं. हा आता आम्हाला जेवण करायचंय. जेवण करून मग आम्ही गोल्डन टेम्पलला संध्याकाळी येणार आहोत. आभाळ कसं गच्च भरलंय बघा. मार्केट आहे, गोल्डन टेम्पलचं मार्केट आहे आणि इतकी गर्दी नाही इकडे बघू शकताय. पंजाबी नमस्ते नमस्ते. तर आम्ही आलो आहोत पंजाबच्या हॉटेलमध्ये जेवायला आणि आम्ही मागवली आहे पंजाबी थाली. कारण इथं आल्यानंतर सरसोदन साग आणि मक्केची रोटी जर खाल्ली नाही तर काय म्हणून अर्थ त्याला. तर त्यासाठी म्हटलं आम्ही इथं सरसोदा साग मक्केची रोटी मागवलेली आहे. तर ती आली की मी तुम्हाला दाखवतेच. आणि जेवण केल्यानंतर आपण जाणार आहोत अटारीला ना त्या जागेला अटारी म्हणतात का वाघा बॉर्डरला जाणार आहोत.
तर बघूयात देवाच्या कृपेने व्यवस्थित राहावं सगळं. तर आमचे सगळे मेंबर इथं बसलेले बाकीचे आणि आम्ही 14 आहोत इथे बसलेले. लाईटिंग ह्याचं काय झालं ग? हे जनरेटर आहे ते. हां, अचानकच लाईट गेलेली आहे आणि पावसाचं वातावरण इथं ना, इतकं पावसाचं वातावरण देवाच्या कृपेने तिथं प्लीज अटारीला पाऊस नको पडायला यार. आम्हाला जे बघायचं आहे ते बघून होऊन देऊ दे. आणि संध्याकाळी पण जरा अमृतसरमध्ये गोल्डन टेम्पलमध्ये छान दर्शन झालंच पाहिजे यार देवा प्लीज. कारण की आपण सारखं पैसे खर्च करून इथे येणार नाही आहेत. तर देवाची कृपा व्यवस्थित वाहेगुरुजी व्यवस्थित आमचं व्यवस्थित दर्शन होऊन जाऊ द्या. सगळं काही व्यवस्थित आजची ट्रिप व्यवस्थित होऊन जाऊ द्या प्लीज. उद्यापासून आपल्या कामाला उद्यापासून मग आम्ही उद्यापासून घरी जाणार आहोत. तर ठीक आहे चला. त्यामुळे थोडंसं टॉर्च लावून व्हिडिओ काढते. तर हे बघा पंजाबी थालीमध्ये आहे मक्की दी रोटी, हे सरसों दा साग आणि दाल मखनी, दही आहे, राईस आहे, पापड आहे आणि त्याचबरोबर सॅलड आहे, काकडी आणि कांदा. तर अशा प्रकारे ही थाळी आहे. ही वाली रोटी, मक्की दी रोटी, सरसों दा साग. एक रोटी खा जाओ अभी. बघू शकताय किती भारी मक्की दी रोटी आहे. कसं आहे आहो, मस्त आहे ना. शिव आमची खातच नाहीये. शिवनी मॅगी घेतली, मॅगी खाती वेडी. आमचं जेवण झालेलं आहे. एक नंबर मस्त जेवण. एक नंबर आवडलं. ही काय इशारा करते, मॅगी खाल्ली. आम्ही इथं आल्यानंतर इतकं जेवण करायचं, इतकं जेवण. तर आम्ही आता जेवण केलेलं आहे. मस्त जेवण होतं. लस्सी होती त्याच्यासोबत, लस्सी पण छान होती. लस्सी छान होती. इथं लस्सी फेमस आहे. लस्सी फेमस आहे. पनीर पण आपण 8 दिवसाकडून पनीरच घेतो. त्यामुळे पनीर मी इथं ट्रेडिशनल थाळी घेतली. मक्की दी रोटी, सरसों का साग आणि रायता होता, मग दाल मखनी होतं आणि एक्स्ट्रा मक्कीची रोटी घेऊन आम्ही दाल मागवली. एक नंबर जेवण, मजा आली. मस्त वाटतं. पैसा वसूल झालेला आहे. आता याच्यानंतर आम्ही चाललोय अटारीला वाघा बॉर्डर बघायला. तर चला बघत राहा ब्लॉग. देवाच्या कृपेने व्यवस्थित राहावं तिकडचं सगळं वातावरण. चला मग. इथं आल्यानंतर पंजाबी थाळी मागवायची होती, लय भारी होती. मक्क्याची रोटी इतकी छान दिलात ना, तूप घी बी लावून एकदम मस्त होते. पंजाबी थाळी खरंच छान होती. अगोदर काय त्यात होतं ना, मेन्यू कार्ड होते ना. एकदम मस्त होते. पंजाबी थाळी खरंच छान होती. चलो उठो.